नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र सिद्धार्थ उत्कृष्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, शेती परवडतच नाही हे आपलं नेहमीच रडगाणं आणि यामुळेच तरुण पिढी सुद्धा शेतीकडे फारशी वळताना दिसत नाही। मात्र शेतीपासून दूर पळण्यापेक्षा शेतीतल्या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच शेतीतून सुद्धा चांगलं उत्पन्न घेतलं जाऊ शकतं। शेती करताना नेहमी दुर्लक्षित केला जाणारा विषय म्हणजे बियाण्याची योग्य निवड। आपल्याकडे ऐन पेरणी तोंडावर आली राहिली की बियाण्याचा तुटवडा पडलाच म्हणून समजा आणि मग मिळेल त्या बियाण्यानं पेरणी केली जात असते। परिणामी उत्पन्न तर कमी होतंच, शिवाय पिकांवर वाढीव खर्च करावा लागतो ते वेगळंच। जेव्हा केवळ खराब बियाणं वापरलं म्हणून उत्पन्न कमी येणं किंवा दुबार पेरणी करावं लागणं असे प्रकार होतात, तेव्हा चांगल्या बियाण्याचं महत्त्व काय असतं हे कळत असतं आणि या सगळ्यात मात्र अनेक शेतकरी बंधूंचं आर्थिक गणित ढासळून जात असतं। आजच्या भागात आपण बियाणं निवडताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बियाण्याच्या पिशवीसोबत जे काही टॅग येतात त्याच्या वेगवेगळ्या रंगाच्या टॅगचा अर्थ सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बियाणं निवडताना शेतकरी बंधूंचा पहिला प्रश्न म्हणजे वाण कोणता निवडायचा। यासाठी पहिला मुद्दा म्हणजे हवामान आणि दुसरा मुद्दा म्हणजे हंगाम। वेगवेगळ्या हंगामासाठी किंवा वातावरणासाठी तयार करण्यात आलेल्या वाणांची जर लागवड केली तर ते फायदेशीर ठरत असतं। त्याचबरोबर रोग आणि किडींना लवकर बळी न पडणारा आणि लवकर काढणीस येणारा वाण जर लावला तर पीक उत्पादनासाठी खर्च सुद्धा कमी येत असतो। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुणवत्ता। जेव्हा पेरणीसाठी तुम्ही घरगुती बियाणं वापरता तेव्हा हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो। शक्यतो बियाणं हे अतिशय शुद्ध असलं पाहिजे, म्हणजेच एकाच प्रकारच्या व्हरायटीचं बियाणं इथं असलं पाहिजे। त्यामुळे जास्त उत्पन्न येण्याबरोबरच पिकांना भाव सुद्धा अतिशय चांगला मिळत असतो। तसंच बियाणं हे विश्वासू व्यक्तीकडून विकत घ्यावं आणि त्याची उगवण क्षमता सुद्धा चांगली असली पाहिजे। आकार आणि रंगाने एकसारखं आणि टम्म फुगलेलं म्हणजे सुरकुत्या नसलेलं स्वच्छ बियाणं हे पेरणीसाठी उत्तम समजलं जात असतं। त्याचबरोबर बियाणं जास्त जुनंही नसावं, कारण जसजसं बियाणं जुनं होत जातं तसतसं बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा कमी होत जात असते। मित्रांनो, खाद्य पिकांची पेरणी करताना महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे चव आणि सुवास। आंबा, पेरू यासारख्या फळ पिकांची जर लागवड करायची असेल तर चांगल्या चवीची व्हरायटी निवडली पाहिजे। त्यामुळे बाजारामध्ये सुद्धा हा माल चांगल्या दराने विकला जात असतो। त्याचबरोबर गहू, बाजरी यासारख्या बियाण्याची निवड करताना त्यापासून बनवण्यात येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे महाराष्ट्रात 496 हा गहू मोठ्या प्रमाणात वापरला जात असतो। त्याचं कारण म्हणजे ह्या गावाच्या चपात्या अगदी मऊ होतात आणि टम्म सुद्धा फुगत असतात। आणि अशा गव्हाला मागणी का नसेल? मित्रांनो, जेव्हा आपण बियाणे खरेदी करतो तेव्हा बियाण्याच्या पिशवीसोबत आपल्याला एक वेगवेगळ्या रंगाचे टॅग सुद्धा मिळत असतात, ज्यावर बियाण्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असते। आता हे टॅग वेगवेगळ्या रंगातच का बरं येतात? की कंपनी बदललं म्हणजे रंग बदलतात की दुसरं काही कारण आहे? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडलाच असेल। मित्रांनो, या वेगवेगळ्या रंगाचा अर्थ हा वेगवेगळा असतो। साधारणतः आपल्यापर्यंत येणाऱ्या बियाण्यासोबत पांढरा, निळा, हिरवा इत्यादी टॅग येत असतात। याशिवाय सोनेरी पिवळ्या रंगाचा टॅग सुद्धा असतो। मात्र ज्या व्यक्तीने ही व्हरायटी तयार केली त्याच्याकडेच हे बियाणं उपलब्ध असतं, जे आपल्याला मिळत नाही। आपल्याला मिळणाऱ्या बियाण्यापैकी सर्वोत्तम बियाणं हे पांढऱ्या रंगाच्या टॅगचं असतं, ज्याला फाउंडेशन सीड म्हणून ओळखलं जातं। कोणत्याही व्हरायटीच्या ब्रीडर सीड पासून सर्वात आधी हे बियाणं तयार केलं जात असतं। पुढे जाऊन या फाउंडेशन सीड पासून तयार झालेल्या बियाण्याला सर्टिफाईड सीड म्हणून ओळखतात आणि ह्या प्रकारच्या बियाण्याचा टॅग हा निळ्या रंगाचा असतो आणि याच सर्टिफाईड बियाण्यापासून ट्रुथफुल बियाणं तयार केलं जातं। ट्रुथफुल बियाण्याच्या टॅगचा रंग हा हिरवा असतो। थोडक्यात काय तर सर्वात उत्तम बियाणं हे पांढऱ्या रंगाच्या टॅगचं आणि त्या खालोखाल निळ्या, हिरव्या या रंगाच्या टॅग असणाऱ्या बियाण्याचा नंबर लागतो। या टॅगबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आजकाल बियाण्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या बातम्या या कानावर येत आहेत, त्यामुळे बियाणं खरेदी करताना हे पारखूनच घेतलं पाहिजे। तसंच पेरणी झाल्यावर सुद्धा हा टॅग जपून ठेवला पाहिजे, जेणेकरून बियाणे फसवणुकीची तक्रार लवकर करता येईल। मित्रांनो, बाजरीच्या एका दाण्यापासून सुमारे 200 पेक्षाही जास्त दाणे तयार होत असतात। तर योग्य बियाण्याची निवड केली
आणि एकरी फक्त 100 बियाण्याची उगवण क्षमता जरी वाढवली पण तरी बाजरीच्या उत्पन्नात 3 ते 3.5 क्विंटलपर्यंत फरक येतो। आणि त्यामुळं किती रुपयाचं उत्पन्न वाढतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, या व्हिडिओतून तुम्हाला योग्य बियाण्याची निवड कशी फायदेशीर आहे हे समजलं असेलच। तर ह्या व्हिडिओला लाईक करताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय जवान जय किसान।